हे मराठी मुंबईत जाणार आहेत म्हणूनच यांनी मुद्दाम सरकारनं हे केलंय. याच्यात काय झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. हे सत्तेच देशापुढे उघडं पडलंय. परंतु सरकार विरोधात रोष याच्याच मुळे जातो. याचं कारणच खरं आहे की लोकांनी यांना सत्तेवरती बसवलंय, मराठ्यांनी यांना सत्तेवरती बसवलंय आणि त्याच मराठ्यांना मुंबईत गोरगरिबांना येण्यापासून रोखणं म्हणजेच रोष वाढण्याचं कारण फक्त सरकार आहे. म्हणजे कायदा हातात आम्ही देतोय, तुमच्या सत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही त्याचा गैरवापर करताय. अरे लोक तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात की कसल्याही परिस्थितीत आपण जर मुंबईला कुठे गेलो तर आपले माणसं, आपलं सरकार बसले तिथं, आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा बसलेत तिथं, म्हणून लोक जातात. जे आपले म्हणून बसले तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात. म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची आणि चालत नसती. आम्ही मोजित नसतो आणि आम्ही ऐकत नसतो. कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? तर हो, आम्ही करतोय. आम्ही तुम्हाला अर्ज दिलाय परवानगीचा, तुम्ही परवानगी द्या नाही तर नका देऊ. याचा अर्थ नाही दिली तुम्ही तर कायद्याचा सन्मान तुम्हीच करत नाहीत. मी जात असतो, ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो. त्याचा विषय असा आहे की मुंबईतील वाहतुकीत अडथळा नको म्हणून हे नियम लागू केलेले आहे. अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा. तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, सत्तेत मराठ्यांकडून बसवायचं, गोरगरिबांचं वाटोळं पण करायचं आणि अडथळ्याच काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आम्ही आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? तर एखाद दिवस नक्की होईल. आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या. तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये, आम्हाला सुख नाही म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकरा बाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय. जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा. आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत. मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरीकुळी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं. ना तिथला मराठी माणूस मुंबईतला सुखी आहे, ना तिथला परप्रांतीय सुखी आहे, ना तिथं जैन मारडी सुखी आहे, ना तिथं दलित मुस्लिम सुखी आहे, ना तिथं मराठा सुखी आहे, ना तिथं ओबीसी सुखी आहे. कोण सुखी आहेत तुम्ही तरी? मग कोणाला सुख नाही तिथं यांच्यामुळं. आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो, जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ते जरा कमी करायला यायला लागलो. त्याच्यात तुमचं पण हित आहे, आम्ही तुमचं पण लेकरा बाळाचं कल्याणात होणार आहे. हा, एक गोष्ट करी, थोडा त्रास होईल तर आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही गरीबाचे पोर आहेत, आम्ही न्यायासाठी तिथे यायला लागलो. मुंबईत मात्र येणार, जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार. मग तो इथं बसू नका तिथं बसू नका, काय तुमच्या बापाची पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको. दादा तिथं लाऊड स्पीकर लावता येणार नाही आणि भडकाऊ भाषण बिलकुल करता येणार नाही एकच दिवसासाठी. आणि त्याने नाही केलं, आता नोटीस काढून त्याने भाड खाऊ नाही तर काय, भाड खाऊच नोटीस आहे ना ती. तुम्हाला जमतं का तसे पाठायला? हे लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं, असा आदेश काढणं की मुंबईत येऊ नका, लाऊडस्पीकरच लावू नका आणि भाजी भाकरी करून खाऊ नका. मग काय खातू? दगड खातू किती झाले समुद्रात टाकलेली? वाळू खातोय समुद्रात, काय खातू? भाकरी तुकडे तर खावा लागते ना करून, तुम्ही तर देत नाहीत लोकांना. म्हणा हे करू नको ते करू नको, मराठी सगळं करीत असतात आणि यावेळेस मराठी मागे येत बी नसते, येत नसतात. मला पुरा निर्णायक आंदोलन करायचंय. जर मुंबई ठरली तर माघारी येत नसतो. आणि कसे आडवे येतात, तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, रक्ताचा चिखल केलेला आहे, फोडून डबल नादात पडायचं नाही बरं का या. आता आम्ही सावध आहेत हे ध्यानात ठेवायचं. आणि तुमच्यावर सगळ्याचा राग आहे, मग दलित मुस्लिमापासून शेतकऱ्यापासून सगळे व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर, हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही दक्षिण मुंबई वगळता, आझाद मैदान वगळता इतर कुठेही तुम्हाला आंदोलन, निदर्शनं, धरणं काहीच तुम्ही करू नका म्हणल्यावर आम्ही मग कुठं करीत असतो? बुळकांडात करीत असतो मग आम्ही, मग तर कुठं करीत असतो? दादागिरी करायची नाही. आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही. हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार. तू काय करणार तर बघू त्या टायमाला. आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार. हा, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो. होऊ दिस तुला, तू माझच उतरायचंच ना एकदा, आम्ही सज्ज होणार आहेत. मग तुम्ही लोकांना वेटीस करून धरता रे, कशामुळे लोकांना तळपिता विनाकारण? आमचंच आरक्षण आमचंच रद्द करता, कशाला तळतळाट घेता लोकांचा? आणि मुंबईत येऊ नका, लोकांनी कशाला झक मारायला मतदान केलं होय तुम्हाला? तुम्ही आमचे इथं आपले म्हणून तुम्हाला तिथं बसवले. आम्हाला मुंबईत कधी अडचण आली तर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या मदतीला येतात म्हणून तर तुम्ही दादागिरी करायला, गुंडगिरी करायला लागलात, तिथं दहशत पसरायला लागलात. एवढं सोपं समजता का? सत्ता काय आहे? सत्ता म्हणजे काय?